सीएसएमटी परिसरातील वाहतुकीचे मार्ग बदलले। मराठा आरक्षण आंदोलकांच्या गर्दीमुळे बदलले मार्ग। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बंद। मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी गावावरून आल्या शिदोरी। डोक्यावर शिदोरी घेऊन मराठा बांधव मुंबईत दाखल। मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी जेवणाची सोय। मुंबईत आंदोलकांची मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी मोठी कसरत। सीएसएमटी रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांना मोबाईल चार्जिंगसाठी शोधावे लागतायत पॉइंट। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मराठा आंदोलकांकडून मुंबईत निषेध व्यक्त। आझाद मैदानातील जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी केली होती तक्रार। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी टाकण्यात आली खडी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे करत असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी पावसामुळे चिखल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट। शासनानं जास्त ताणून न धरता हे कोडं सोडवलं पाहिजे। भेटीनंतर सावंत यांचं विधान। ओबीसींच्या हक्कासाठी छगन भुजबळ मैदानात। मुंबईत आज ओबीसींची निर्णायक बैठक। ओबीसींसाठी भुजबळ घेणार भूमिका। मराठा आंदोलकांची वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था। आंदोलकांसाठी जेवणाची सोय। भाकऱ्या, चटणी, लिंबू, ठेचा, हिरवी मिरचीची सोय। खासदार सुप्रिया सुळेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। सुळेंनी जरांगेंची घेतली भेट। आंदोलनस्थळी जात जरांगेंची केली विचारपूस। महायुतीकडे 250 आमदार आहेत ना, सत्ता तुमची आहे, आता आरक्षण द्या। आमच्यावर टीका करण्यापेक्षा सत्तेचा वापर करून तुम्ही आरक्षण द्या। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। खासदार सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव। जरांगेंना भेटून सुप्रिया सुळे निघत असताना आंदोलकांनी अडवलं। आंदोलकांकडून शरद पवारांविरोधात घोषणाबाजी। आंदोलकांकडून सुप्रिया सुळेंशी गैरवर्तन। आंदोलकांनी असं वागू नये, लढाई शांततेच्या मार्गाने जिंका। आमदार अमोल मिटकरींचं आवाहन। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणखीन 1 दिवसाची परवानगी। आजही आंदोलनाला पोलिसांची परवानगी। सरकार आज तोडगा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं। मुंबईमध्ये मराठा आंदोलक स्ट्रीट लाईटवर चढला। स्ट्रीट लाईटवर चढून आंदोलकाच्या घोषणा। स्ट्रीट लाईटवर चढून आंदोलकानं फडकवला भगवा ध्वज। मनोज जरांगेंना भेटण्यासाठी आंदोलकाचं लोटांगण घालत आंदोलक जरांगेंच्या भेटीला। बीडच्या गेवराईतून लोटांगण घालत जरांगेंना पाठिंबा। मराठा आरक्षणावर लवकरच तोडगा काढा। कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्न सुरू। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मुंबईत आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांसाठी संभाजीनगरमधून जेवणाची व्यवस्था। 15 क्विंटल पुरी भाजी, 100हून अधिक पाण्याचे बॉटलचे बॉक्स घेऊन कन्नड तालुक्यातून मराठा आंदोलन समर्थक रवाना। मराठा आंदोलकांसाठी रायगड जिल्ह्यातून 15,000 भाकरी, चपात्या, भाजी, पाणी, कडधान्य आणि जीवनावश्यक वस्तू। मराठा बांधवांना मदतीचा हात। सामाजिक संस्थेकडून मराठा आंदोलकांना मदतीचा हात। आंदोलकांना जीवनावश्यक वस्तू, पदार्थ, कपड्यांचं वाटप। आंदोलनासाठी जमलेल्या मराठा बांधवांची खाण्यापिण्याची सोय होत नसल्यानं अनेक बांधव सरसावले। शिर्डीतील शंभूराजे प्रतिष्ठान आणि शिर्डी ग्रामस्थांकडूनही भाकरी, पिठलं, चटणी, ठेचा, पाण्याच्या बॉटल या सगळ्याची मदत। नवी मुंबईच्या वाशीमध्ये पाणी देत नसल्यानं मराठा आंदोलनकर्ते आक्रमक। आंदोलकांनी थेट रस्त्यात केली आंदोलन। महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीनं मुकमोर्चा। आंदोलनामध्ये सीमा भागातील मराठा आणि मराठी भाषिक नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग। शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत जो सल्ला दिला त्याचा अभ्यास त्यांनी यापूर्वी केला असता तर आज मराठा समाजावर ही वेळ आली नसती। मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांना उपरोधिक टोला। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यभरातून भाकरी, चहा, नाश्ता दाखल। 8,000पेक्षा अधिक भाकरी, चपात्या। 2 दिवस झाली होती आंदोलकांची गैरसोय। संभाजीनगरच्या खेड्यापाड्यातून लाखो मराठा आंदोलकांसाठी चटणी, भाकर, पाण्याच्या बाटल्या आणि अत्यावश्यक साहित्य थेट आंदोलनस्थळी रवाना। गावातील धार्मिक स्थळांवर गावकरी जमा करतायत साहित्य। जालन्याच्या आसार खेड्यातील गावकऱ्यांनी पाठवला तब्बल 2 क्विंटल मिरचीचा ठेचा आणि 10,000 पोळ्या। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत। संभाजीनगरच्या वैजापुरातील जांबरगाव टोलनाका परतणाऱ्या आंदोलकांनी रोखल्याची माहिती।
फास्टॅग मधून पैसे वजा झाले. आंदोलकांचा संताप. कर्मचाऱ्यांशी वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनामध्ये सहभागी मराठा आंदोलकांनी रस्त्यावरच उरकली अंघोळ. गैरसोय होत असल्याचा आंदोलकांचा आरोप. जतचे माजी आमदार विक्रम सावंत आणि पोलिसांमध्ये अटल सेतूवर वाद. मराठा आंदोलकांच्या जेवणाच्या गाड्या मुंबईत सोडत नसल्यामुळे वादावादी. जेवणाच्या गाड्या सोडल्यानंतर वाद निवळला. नवी मुंबईतील वाशी प्लॅटफॉर्मवर मराठा बांधवांचा मुक्काम. मुंबईतील प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं मराठा बांधवांचा वाशी प्लॅटफॉर्मवर मुक्काम. सामाजिक संस्थेकडून मराठा बांधवांसाठी मदतीचा हात. जीवनावश्यक वस्तू पोहोचल्या मुंबईत. 2 लाख मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था. बीड जिल्ह्यातील 50 गावांमधील भाकरी, ठेचा, चटणीची शिदोरी मुंबईला पाठवली. आंदोलकांची गैरसोय होत असल्यानं गावखेड्यातून शिदोरी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर भ्याड हल्ला. लोणंदच्या दिशेनं जात असताना चहासाठी थांबलो असता काही लोकांनी हल्ला केल्याचा हाकेंचा आरोप. धुळ्यात भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांना माथेफिरूकडून मारहाण. माथेफिरूला समजावत असताना त्यानं पोलिसांच्या कानाखाली लगावल्याचा प्रकार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.